व्हेरी गुड मॉर्निंग मंडळी. माझ्या ब्राउनीचा रस्सा झालेला आहे. तुमको दिखाता हूँ. मी गेलो कपडे चेंज करायला. आज माझा मूड झाला मस्त है कि ब्राउनी खाने का दिल किया मेरा और मैंने इधर गरम करने को रखा. वो ब्राउनी का चॉकलेट रहता है वो पूरा हो गया. रस्सा रस्सा खायला लागेल आता. बस्सा बस्सा अच्छा कसं चालेल काय करू देवा. यावी तिकडे पिक्चर मध्ये एवढे मग्न झालेत बघायला तर काय बोलायचं आहे ना. काय बोलून फायदाच नाही. बोलायला माझ्याकडे शब्दच उरले नाही. काय करणार जाऊ दे असू दे. क्या है गरीब हूँ. माझं मलाच करावं लागतं. कधी दिवस येतील आणि मस्तपैकी माझ्या हातामध्ये सगळं खाणं पिणं माझी बायको करून देईल. बिचारा मी तिकडून ऐकली तर काही ताटबीट फेकून मारायची. त्याला उचल नाही का काहीसं. देवा आता रस्स्यामध्ये गुरून खावायला लागेल रे देवा. हाय पोपट लाल पोपट कशी. पोपट दिसते कारण की तू पोपट झाले म्हणून आज पोपट दिसते. झाले नाही मग रस्सा डायरेक्ट रस्सा केक. कभी खाया है क्या केक विथ रस्सा. मग त्या दिवशीचा अर्धा नाही त्या दिवशीचा एकच घास होता. तो पण तुझ्या वाटेचा होता. तुम्ही ठेवून दिलेला होता. एवढा खावत नाही तर करायचा कशाला. मी कधी खाल्ला तुम्ही खाल्ला. मेल्टेड ब्राउनी बनवली मी. सिझलिंग ब्राउनी बनवली. गरम आहे गरम आहे. गरम आहे तर मी तुला भरवतच नाही. तू गरम आहे मैं खा ना. माझ्या तोंडात भात होता. मग चॉकलेट भात फ्लेवर चॉकलेट फ्लेवर भात खायचं. गोड गोड लागला. चॉकलेट कडू नाही लागत. रताले जास्त गोड लागत. हो आता थोडा मीठ टाकलाय. हो खरंच पिंक सॉल्ट थोडासा टाकलाय. जास्त गोड नको लागा म्हणून असं तुम्हाला वाटतं. तुमचा तर माझ्यावर भरोसाच नाही. तुम्हाला वाटेल पण भरोसा नाही. चला आपण पण जेवण घेऊ मस्त पैकी. कुरड्या राईस पापड म्हणजे त्या काहीतरी मुरगुडल्या फुरगुडल्या सोयाबीनची भाजी डाळ भात आणि इकडे डेझर्ट. आता ब्राउनीला डेझर्ट म्हणूनच खाव आणि मस्त पैकी जेवून छाव. खाऊन पिऊन निघालेलो आहे मंडळी आम्ही. आणि आता चाललेलो आहे. हिने माझा खूप मोठा नुकसान केलेला आहे. खूप मोठा घाटा केलेला आहे. घाट्यात कंपनी डाली आहे मेरी अभी. हा हो ते मी ब्राउनी खाली नुसतं चिकट चिकट घशामध्ये झालं. आता असं वाटतं का ब्राउनी घशातच अडकली आहे. बहुत मतलब जाम चॉकलेट. आता ओके कॉलेजची ब्राउनी बरोबर नाही कॅन्सल आणायची. असं पण डाएट चालू आहे. त्या डाएटची पुरे 2 दिवस झाले वाट लावून टाकली. पावभाजी बनवून. सकाळी काय दिलेला काय मूगचा डोसा बनवून दिला हाय प्रोटीनचा. मांडी आज सोमवार आहे. सॉरी सोमवार नाही शनिवार आहे. लालू शनिवार है आज. मतलब शनिवार है तुमचा उपवास है. इसलिए मैंने बोला था कि स्कूल में अच्छे से ध्यान देके पढ़ना. लेकिन तूने क्या किया पढ़ना भूल गई. आज शनिवार आहे आणि तुमचा उपवास आहे म्हणून मी अंडी बॉईल नाही केली. बिना उपवासाची तरी कवा करतेस ग तू अंडी बॉईल. रोज. काल नाही केली मी. काल पावभाजी मध्ये रोजला काय बोलतात बिझी झाली की मला लक्षातच राहिला नाही अंडी बॉईल करायची. रोज मी नाही करत तुमच्यासाठी अंडी बॉईल. अरे मांजर दाखवायची होती. मांजरीची पिल्ला दाखवायची होती. आपली मांजर डिलिव्हरी झाली. बारशाला या बारशाला 4-5 पोरा झाल्या. किती झाल्या 4 पोरा झाल्या ना हॉटेल व 6 पोरा झाल्या. म्हणजे मांजरीच मांजरीत फ्री मध्ये दाखव जरा कुठं तोरले जरा दाखव. तेवढं तुम्ही चांगला मंगलसूत्र प्रेमाने लिहिलेला मी सगळा तोडला. प्रेमाची निशाणी तोडली माझ्या. असा कसा चालेल. काय बोलायचं तुला आता. एक मंगलसूत्र संपलं नाही तुला. कसा नवरा कसा सांभाळशील. लाख रुपये झालाय भाऊ. लाख बघू चांगला दिसतं का आता. मग जरा बोलून आता जर तुम्ही तोरला ना
मग काय नाही, डायरेक्ट दुसरी बायको आणता हो. तुला जर एक मंगलसूत्र ना एक नवरा नसेल समजत तर. हा माटा माटा गो हाणला टमाटा. ओके, आम्ही आणली मस्त धनिया, अद्रक, मिरची, घरचा सामान. आणि हे मला जाम आवडलं होतं. मी कुठेतरी गेलतो, कुठेतरी तो गार्डन आहे ना का, फलेरोचा गार्डन है, हाँ मैप्रो गार्डन ला गेलतो तेव्हा उधर से मैंने लेके आया था. बहुत भारी लगा था, बहुत मस्त लागत होता. तर याच्यामध्ये तिकडे मिरची पावडर पण असतं, मसाला दिसत असेल तुम्हाला, लाल लाल मसाला. यो आमचा डॉन आहे, कातोरवाडीतला डॉन. हे 3 चांगले आहे ना, पक्का कलाकार आहे म्हणजे तू. ओके चला, सामान घेतला घरचा आणि निघतो आता घरला. जाम कंटाळा आला गाडी फिरून, लग्न करून पण मी खूप कंटाळलोय. बायकांचा एवढा त्रास असतो काय सांगू. मेंटली वेगळा त्रास असतो, फिजिकली वेगळा त्रास असतो. त्यांना काय काय घ्यायला लागतं, कामा सोडून त्यांच्या मागे एक दिवस बाजारात फिरायला लागतो. नाही घेऊन दिला तर फुगा फुगलेला पण असतो, जसं आज दिसत असेल तुम्हाला थोडा थोडा. चला, माझी बबलूनी मला आता परत नाश्ता नाही पास्ता बनवून दिलेला आहे मस्त पैकी. चला, मला जाम भूक लागलेली. मी तिला बोललो 4-5 डोसे का, तर तिने 2च काढून दिलं, बाकीचं 3-4 फेल गेलं तिला, कारण की चांगले डोसे बनवता येत नाही, बरोबर ना. म्हणून मला भूक लागली जास्त एक्स्ट्रा, म्हणून मी तिला बोललो पास्ता बनव, मस्त एकदम पास्ता. चांगला झालाय का पास्ता, जो की भेटला एकदम सस्ता, म्हणून घेऊन आलो मी पास्ता आणि खातो आता. आणि जातो वर्कआउट करायला. बहुत दिनों से वर्कआउट का बीच बीच में खाड़ा भी हो जाता है, इसके लिए थोड़ा फिटनेस के ऊपर भी मेरे को, बॉडी के ऊपर भी ध्यान देने का है. अभी जाके थोड़ा सा हाथ पैर हिलाता हूँ, बॉडी बनाता हूँ. क्या ये कितना बड़ा रावस है, देखो जी. मौसी का, मौसी भी आज पूरी अंजा हो गई है, सुरमई जैसी. सुरमई जैसी सुरमईच नहीं है इधर. अभी क्या कर सकते हैं बोलो. दे चल कुठली तरी चांगली वाली. मावरा आणत नाही का उद्या येईल. चला, आज काम चालवण्यासाठी थोड्याफार सुरमई घेऊन जाऊ मस्तपैकी. रावस सारख्या सुरमई पाहिजे होत्या, पण त्या सुरमई सारखेच नाही. जाऊ दे, सुरमई काढायला लावल्यात आता. या अशा वाटते थोडे बहुत लग रही है सुरमई जैसी सुरमई. चला, दुसरा इकडे बॉक्सा काढायला लावले मस्तपैकी. या जरा काय अंजावल्या, मला काय पटल्या नाही. या चिकना माल नाही दिसतो, मी चिकना माल काढायला लावले. दे पटापट. किती टाकले? तू जेवली नाही का आज? खाना नहीं खाया तुमने आज? नींद आई है क्या? आज वैतागले वाटतं. मच्छी पण नाही, फला सगळा खाली दिसतं. आटले सगळी मच्छी. चला मंडळी, वर्कआउट करून आया हूँ. मस्त पैकी वर्कआउट केलेलं आहे. फुल फट्टे, मैदान फटे, काय असतं ते, मैदान फटे, बायसेप वगैरे मारून आलेलो आहे. टी शर्ट दुसरा घालून गेलेलो नाही, शर्ट घातलेला सकाळी ग्रे कलरचा, होत नव्हता, हाताने घुसत नव्हता, फाटन म्हणून टी शर्ट घालून आलो. तर चला आता चिकन, सॉरी आज शनिवार आहे, आज उपवास आहे, म्हणून विनोदला बोललो एक पनीर चिली बनव मस्त पाहिजे, एकदम कडकमध्ये भडक टकाटक सरांना पिरे घेतो आता खाऊन. पनीर चिल्ली प्रोटीनयुक्त खाना, घरी तर नाही होत. आज प्रोटीनयुक्त बायकोने डोसे बनवले होते, म्हणून इथे पण प्रोटीनच घेणार खाऊन. चला या, तुम्ही पण खा, तिकडेच घरच्या घरीच खा आणि बॉडी बनवा.